बांगड्याचा सार दिल्याने हा शेपटी करतो तुकडो हा. आणि मी घेतलाय मोरी थाळी म्हणजे मुशी. तर आता काय काय आता तुम्हाला दाखवतोय थाळी अंतूर. तुकडे मोठे आहेत मुशी जरा. होय मोठी होती वाटा मुशी. आता आम्ही डोंबिवली स्टेशन का इलो आणि हयसून आता ट्रेन पकडून आम्ही जातो ठाणा स्टेशन का आणि ठाण्यावरसून नंतर खारघर. लेट्स गो भावी. तर आता आम्ही ठाणे स्टेशन का इलो आणि हयसून आता पनवेल ट्रेन पकडून आम्ही खारघर का जाणार. लेट्स गो. ठाणा स्टेशनवरून आम्ही पनवेल ट्रेन पकडलो आणि आता खारघर का जातो आणि जिया झोप काढता. मुन्ना है मुन्ना मुन्ना मेरा बच्चा है घुंगरू बाबू. आम्ही खारघर स्टेशन का उतरलो आणि रिक्षा पकडून आम्ही जातो कोकण वन. लेट्स गो. फायनली आम्ही इलो कोकण वन. आणि हाय या बघा डीमार्ट हा ह्या साईड का आणि त्याच्याच बाजू का कोकण वन हा. तर त्या कोकण वन मध्ये इलो सेक्टर 15 का या कोकण वन. कोकणच्या जंगलात आम्ही इले आहे आणि मुशी पॅटर्न आणि दुसरा कसला तुझा तसरे शिंपले. तर 4 थाळी आता मागवलं आणि 2 स्टार्टर. तर आता ऑर्डर देतो आम्ही. कोकण वन भावी. कोकण वन सरबत खरंच लय भारी लागता. एक वेगळीच चव आहे का आपल्या गावसारखी चव आहे. आणि या फ्री आहे आणि ग्लासा पण मस्त आहेत अगदी छोटे आहेत. शॉर्ट्स दिल्याने आहेत. मी पण पिताय आता. तर फायनली आमचा स्टार्टर इलेला असा आयो खेकडा सुक्का. खेकडा सुक्का आणि हे कोलंबी फ्राय गोल्डन फ्राय आणि त्याच्याबरोबर आहे चटणी. तर आता दीपाली आणि जिया आहे कोलंबी खाणार आहे कोलंबी आणि मी आणि भावी आहे खेकडो खाणार. मस्तपैकी आता खाणार आहोत. स्मेल तर लय भारीच येतात. तर आता ह्यांच्याने स्टार्ट केल्याने कोलंबी खाव कोलंबी फ्राय. भावीने पण घेतल्या ना आता. भावी पण ऐकत नाही या कोलंबी फ्राय बसवतात. अब ह्या माझा मांजूर चावता बघ कसा. आणि हय दीपालीने पण बसवल्या ना आणि हय भावी पण तुटून पडला भावी आहे. तर आता खेकडो राहुलो आता. तर खेकडो आता मी खात आहे कारण ह्याच्याने कोलंबी बसवल्याने आहे. दोघा जण मी डेंगे हा काय भावी उचलल्या पेंदो उचलल्या डेंगे झाले वाटता ओढून. याचा बघ कसला आता क्रॅप कटर बघ कसला क्रॅप सारखा डेंगे सारखाचा डेंगे सारखा. हे बघ मस्त आणि मस्त भरलेलो डेंगो. आणि याचा या ना एकदम ग्रेव्ही आहे ना ती जबरदस्त आहे. म्हणजे इला तर हो खेकडो सुक्को नक्की मागवा कारण ग्रेव्ही एवढी भारी आहे ना. आता तर भाकरी दिल्यानंतर मी भाकरी सोबत खाय. दिसतं पण भारी आहे चिकन सारखी ना. हा चिकन आणि एवढी भारी लागतं ना ग्रेव्हीच भारी आहे. पाडवताच का ताटाला पाडव भारी आहे ग्रेव्हीच खायचं ठेवतो. टाटा डिमांडची होत वाटता. होय होय बाजू डिमांड आहे ना थैसून आता आणले नाही. तर फायनली आता थाळी आमचे इलेली असत. हय दीपालीन घेतल्या ना सुरमई थाळी आणि हय तसरे थाळी. जियान घेतल्या ना आणि जियान सुरुवात केल्या ना आणि भावीन हय घेतल्या ना कोलंबी थाळी आणि सुरुवात पण केल्या ना हात बाजू का कोलंबी खाऊन पण टाकल्या ना. आणि हय मी घेतलंय मोरी थाळी म्हणजे मुशी. तर आता काय काय आता तुम्हाला दाखवतोय थाळी अंतूर. मी सांगतोय हय माझी मुशी थाळी इलेली आहे आणि हय या मुशीचा ह्या कालवण मस्तपैकी आणि हया मुशीचे सुक्का हे सर्व मुशीचे तुकडे आहेत आणि हया सोलकडी हया कोशिंबीर चटणी जोवलो आणि हे मुशीचे फ्राय म्हणजे ह्या मुशीचा ही मुशीची थाळी माझी आहे मस्तपैकी. आणि हय भावीन घेतली आहे कोलंबी थाळी. कोलंबी ग्रेव्ही आहे कोलंबी ग्रेव्ही आहे मस्तपैकी.
हे बघा. आणि हे कोलंबी सुक्का, हे बघा मस्तपैकी कोलंबी सुक्का. आणि हे रायता, चटणी, जोलो, रायता नाही, कोशिंबीर आहे. हा कोशिंबीर. आणि हे आहे फ्रायचे कोलंबी मोठीवाली मस्तपैकी. आणि आईचा आता दीपाली सांगेल. हे दोन आम्ही आईसून शूट करते. दीपाली सांगेल काय काय चेंज झालेलो हा. आता हे दीपालीच्या थाळीत काय काय आहे आता दीपाली सांगेल. सुरमई थाली आहे माझी. दीपालीची सुरमई थाळी आहे. सुरमईचा तुकडा आहे हो, मोठो. हा आणि वडे आहेत. वडे घेतले ना दीपाली. कालवण हा, बांगड्याची शेपटी. बांगड्याचा सार दिले आणि हा शेपटी करतो तुकडो हा. बांगड्याचा. हो हा पण तिकला. आणि इकडे तारले तारल्यांचा दिलेला तिकला. हे बांगड्याचा सपाकला. सोलकढी हा. सोलकढी, कोशिंबीर. चटणी, जवळो, भात. हा बस. आणि हे काय जियाचा काय आहे. याचं काय आहे? जियाचा तसऱ्या थाळी आहे. त्यांचा म्हणजे तिसरे काय म्हणतात हे. आम्ही तसरे म्हणतो गावात. हे तसरे सुके आहेत. हा. आणि हे तसऱ्यांची ग्रेव्ही आहे. हा सुका ग्रेव्हीवाला. सोलकरी, चटणी, कोशिंबीर, जोलो, तांदळाची भाकरी आणि भात. भाकरी तर मस्तच आहे एकदम. माका इलेली आहे भाकरी. तर आता आम्ही हय तुटून पडतो. भावी जे आमच्यासारखा ते का भात हो, सोलकडी आणि भात हो. भाकरी ठेवला आणि बाजू. आणि आता सोलकडी खाता. कोळंबी हवी. सुरमई तो खा तुकडो. काय आता दीपालीने सुरुवात केल्या ना. टेस्ट कर. एका काय माश्या नको झाले आता का. मस्त बांगड्याचा तिकल्याबरोबर मस्तपैकी. हा आपल्या सारखाचा सार अगदी. आणि ह्या खेचा आता सार बोललास का. तारलेचा सार. तर आता दीपाली मस्तपैकी वडे आणि बांगड्याचा तिकला खाता. आमच्याने हे सुरुवात केल्याने हा मुशी खाव. या मुशीचा तिकला नाही, मुशीचा सुक्का लय भारी आहे एकदम. म्हणजे चव म्हणजे काय आहे एकदम. हे बघा चिकन. या मुशीचा सारातला एकच काटो मध्ये. आणि हया फ्राय. कधी इलास तर मुशी नक्की मागवा. मुशी ताळी लय भारी आहे. मुशी फ्राय. मुशी ताळी एक नंबर. तुम्ही काय ऐकणार नाही. आज मुशी भेटली आहे ना. तर मुशी तुकडे मोठे आहेत मुशीचे ना. मोठी होती वाटा मुशी. आम्ही गावात खाल्लो तर छोटी होती ना. ही मोठी आहे. तुकडे केवढे बापरे. लांब सगळं. मजा येतं खाऊ. मग दीपाली काय मग बांगड्याचा तिकला काय तारलेचा तिकला कशाबरोबर रेमटा होतं. बांगड्याचा. बांगड्याचा तिकल्याबरोबर रेमटा होता दीपाली. तर मस्तपैकी आता भाकरी खाल्याने एक आणि वडे. आणि त्याच्याबरोबर आता बांगड्याचा तिकला. सुरमई आणि बांगड्याचा तिकला. बघ बांगड्याचा हा शेपडे करतो तुकडो हा. हो बघ खाता. दीपाली ऐकत नाही. रेमटा होता. झाला मस्तच जेवण होता. एक नंबर. आणि आता हिला हा स्वीट मोदक. आता जिया लय भरभक्कम मोदक हा. केवढं मोठं मोदक खातो बघा. तर ह्यो आता खाणारा जिया आणि दीपाली दोघे अर्धे अर्धे खाणार. आणि हय मी आणि भावी मोदक खाणार आहोत. त्याने हे सुरुवात केल्या ना. भावी तू अर्धो खा, मी अर्धो खातो. आणि ह्या खातो. आणि आम्ही आता स्टेशन का जातो खारघर. आणि थैसून डोंबिवली. चला लेट्स गो. अर्धो केल्या ना बाबा. आणि खाता अर्धो जियाकडे दे. एक नंबर. ऑर्गॅनिक काळावाला गुळ आहे बघा. टेस्ट लय भारी लागतं. आणि हा पण लय मोठं.
सॉफ्ट म्हणजे भाकरी मग सॉफ्ट हो तांदळाची. तुपाची डाळ सोडलेली. हे झाले ना फोटो.